पैसे खर्च करणार, तुम्ही ह्याला पैसे खर्च करणार, तुम्ही डेकोरेशन करोडोचं करणार, कोण व्हॅल्यू नाहीये. पीओपी बॅन 20 फूट 22 फूट 25 फूट 28 फूट पर्यंत ठीक आहे. आणि अशा मंडळांना कोणी उभं करू नये अशी माझी इच्छा आहे, की ह्या वर्षी गणपती विसर्जन की पुढच्या वर्षाची वाट बघतात. एवढी सारी तयारी असते. दरवर्षी नवीन नवीन मूर्तिकार शोधतात आणि दरवर्षी नवीन नवीन मूर्तिकाराला घात करतात. तर दादा गणसंकुलचं आपलं आपलं बोलणं झालं तर एक मुद्दा होता की पीओपी बॅन. तर पीओपी बॅनचा एक मुद्दा 2021ला आलेला आणि मार्केटमध्ये अफरातफरी एकदम झालेली पोस्ट कोविड की पीओपी बॅन होणार, पीओपी बॅन होणार. आणि त्यावेळी जाग्याचा पण खूप इश्यू होता. तर गव्हर्नमेंटनी कधी आपल्याला सपोर्ट केलाय की बाबा पीओपी बॅन नहीं होने देंगे या फिर पीओपी है तो हम आपको जगा देंगे, असं काहीतरी गव्हर्नमेंटचा किस्सा आहे तुमच्याकडे काय शेअर करायला? गव्हर्नमेंटचा किस्सा असा आहे की गव्हर्नमेंट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी राजकारणात येतात. कारण जर पीओपीला अप्रोच करतो तर कोण कोण पीओपीला सपोर्ट करतो. म्हणजे हा पक्ष जर हे करतो तर आपण कुठल्या पक्षाची गोष्ट घेत नाहीये, पण कोण जर सपोर्ट करतो तर कोण नाही करत. त्याच्यामुळे आम्ही असं बोलत नाही की ज्यांनी सपोर्ट केलं तर ते आमचे, ज्यांनी सपोर्ट नाही केलं ते आमचे. शेवटी गव्हर्नमेंट ही सगळ्यांसाठी समान आहे आणि जे काय राजकारण आहे तो सगळ्यांसाठी समान आहे, जो लोकांसाठी आहे. बरोबर. फक्त एवढंच आहे की गणपतीचा जो मुद्दा आहे ना तो राजकारणात आणू नये आणि पीओपीचा मुद्दा आहे तो राजकारणात करू नये, मला असं वाटतं. कारण पीओपी ही गेल्या कित्येक काळापासून 50 60 70 वर्षापासून पीओपी चालू आहे. तेव्हापासूनही गणपती होतात, पण तेव्हापासून प्रदूषण कधी झाले नाही. पण कोरोना हा एक असं काळ आहे की त्या काळापासून एक प्रत्येकाला, गव्हर्नमेंटला या कोणाला जे पर्यावरण आहे त्यांना एक चान्स भेटला की आपण कुठेतरी ह्याच्यावरती बंदी आणली पाहिजे किंवा ह्याच्यावरती काही गोष्टी लादल्या पाहिजे. पण तुम्ही हा विचार करा की आज जर तुम्ही पीओपीवरती बंदी केली तर कित्येक लोकांचं घर हे संपून जाईल. कारण आम्ही बोलत नाही की आम्ही मूर्तिकार आहे म्हणून आम्ही खूप काही कमवतो, आम्ही खूप काही नाही कमवत. पण ॲज अ मूर्तिकार म्हणून मी बोलतो, पण तुम्ही मला नका विचार करू. तुम्ही एखादा व्यक्ती गणपतीच्या 10 दिवसामध्ये जो पाणी विकतो रस्त्यावर बसून, जो हार विकतो, जो दुर्वा विकतो, तो 10 दिवसामध्ये ही अपेक्षा करून असतो की पुढच्या वर्षी मी काहीतरी त्या 10 दिवसात कमवेल. बरोबर. आणि आमच्याकडे जे काम करणारे लोक आहेत ते 50 ते 60 लोक, हे प्रत्येक जण अपेक्षित असतात की ह्या गणपतीच्या क्षेत्रामध्ये ह्या 3 महिन्यामध्ये मी काय 2 पैसे कमेल तर माझं कर्ज फेडेल किंवा माझं घरातल्या पोराचं ऍडमिशन करेल की माझ्या घरातलं राशन भरेल किंवा माझ्या घरातले भिंती बनवेल. तर काही ना काही प्रत्येकाच्या काहीतरी गोष्टी असतात तर ह्या गणपतीच्या माध्यमातून. त्याच्यामुळे जर तुम्हीच पीओपी बंदी केली तर आम्ही हे गणेशोत्सव साजरा कसा करणार, बरोबर. आम्ही हे गणपती बनवणार कसे. आणि राहिला प्रश्न मातीचे गणपती. मातीचे गणपती एवढे मोठी उंचीवरती बनवू शकत नाही आणि आपण मातीचे गणपती जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत गणपती करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त मूर्ती आपण जास्तीत जास्त गणपती नाही करू शकत. रिस्क खूप आहे. कमी मूर्ती करू शकतो, रिस्क आहे. आणि तुम्ही जर बोलाल असेल की इको फ्रेंडली आपण पेपरच्या मूर्त्या करू, साधारणतः पेपरच्या मूर्त्याला तुम्ही इको फ्रेंडली बोलता, मग पीओपीला काय बोलता? कारण पेपर पण हा एक पाण्यामध्ये जमून तो बारीक झालेला असतो, तो विरघळत नाही, माती विरघळते. पण एवढी मोठी मूर्ती मातीची बनवणं शक्य नाहीये. राहिला प्रश्न उंचीचा की गव्हर्नमेंटनी जे गोष्टी केल्यात की तुम्ही उंचीची मर्यादा केली पाहिजे, तर मलाही असं वाटतं की मंडळांनी त्या गोष्टीवरती लक्ष ठेवावं की आपल्याला जर उंचीचा जर मर्यादा दिली आहे 20 फूट 22 फूट 25 फूट 28 फूट पर्यंत ठीक आहे, पण तुम्ही त्याच्यावरती मूर्ती बनवता तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की एक लोकांना आवड आहे, एक लोकांना क्रेज आहे त्या गणपतीची उंची बघायचा. पण उद्या काय हानी झाली नाही पाहिजे. कारण उद्या जर काय हानी झालं तर आपलं असंच पीओपी बॅन आणि गणपती उत्सव कमी करायचा प्रयत्न कुठेतरी चालू आहे. मग ह्या गोष्टीवरती जर हानीवरती जर उद्या त्याच्यावरती परिणाम झाले, उद्या जर गणेश उत्सव जर कमी केला, बंद केला, हाईटवरती जर निर्माता घेतली की तुम्ही एवढ्याच हाईटचे गणपती करा, 5 फुटे गणपती बसवा, तर उद्या किती मोठा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे मंडळांनी मोठे गणपती बसवावे, पण कुठेतरी उंचीचा मर्यादा ठेवावा आणि त्या गोष्टी पुढे चालावे. कारण उद्या काही होऊ नये अशी आमच्या देवापर चरणी प्रार्थना आहे की काही गोष्टी घडू नये आणि अशा काही गोष्टी होऊ नये की त्याच्यामुळे गणेश उत्सवावरती कोण बोट लावेल किंवा त्यावरती काळा डाग पडेल. जो आपला उत्सव, जो महाराष्ट्रामधला एकमेव असा सण आहे की त्याची लोक वर्षानुवर्षे वाट बघतात की ह्या वर्षी गणपती विसर्जन की पुढच्या वर्षाची वाट बघतात. एवढी सारी तयारी असते, लहान लहान मुलांपासून घरामध्ये म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी, त्या गणपतीची आतुरता असते आणि त्याला कुठेतरी डाग पडावं हे असं मंडळांनी किंवा इतर मूर्तिकारांनी कळू नये. प्रत्येकाने सगळ्या गोष्टीची मर्यादा ठेवून, उंचीची मर्यादा ठेवून, जेवढी काही उंची आहे
लिमिटमध्ये व्यवस्थित करावी आणि छानपैकी करावी. शेवटी गणपतीची विटंबना होऊ नये आणि त्या आपल्या परंपरेला डाग पडू नये ह्याचा विचार करून सगळ्या मंडळांनी त्याची दक्षता घेतली पाहिजे असं मला असं वाटतं. बरोबर. थँक्यू दादा. तुम्ही एवढं म्हणजे डिटेलमध्ये आमच्यासोबत शेअर केलं तर आम्हाला पण बरं वाटलं. 2 प्रश्न अजून असे आहेत की आपण जर वर्कशॉप करतो म्हणजे गणसंकुलमध्ये वर्कशॉप करतो तर काय डिफिकल्टीज येतात? म्हणजे रात्री म्हणजे आम्ही कृणालदादा पाटील सोबत पण चर्चा केली गेल्या एपिसोडमध्ये, तर ते बोलायचे की रात्रीचे 2 वाजता लोक येतात, कामं करायला देत नाही, असं तसं. हे एक गोष्ट आहे की तुम्हाला काय डिफिकल्टीज येतात वर्कशॉपमध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की मंडळांसोबत एक बॅड एक्सपिरियन्स असतो पैशांच्या मामल्यात, की कुठले कुठले मंडळ 10,000 कापतात, कुठले कुठले मंडळ म्हणजे पैसे देत नाही, वर्षभर झालं असतं, तुम्ही फॉलोअप करतात. तर या गोष्टी म्हणजे काय तुमचं व्ह्यूज काय आहे यावर? मंडळांचं एक असं असतं की बरेचसे मंडळ असतात की मूर्तिकारांनी किती सुंदर मूर्ती बनवू दे तरी ते शेवटी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या मूर्तीकडे जातात, मूर्तिकाराकडे. बरोबर. काय होतं, ह्याला बोलतात फिरते मंडळ. आणि अशा मंडळांना कोणी उभं करू नये अशी माझी इच्छा आहे. कारण वैयक्तिक मत बोलतो. कारण एक वेळ अशी असते की ज्या वेळेला नवीन मंडळ आपल्याकडे येतं ते लोक खूप विनंती करतात की दादा 1 वर्ष सांभाळून घ्या, आमचं बजेट असं आहे आणि आम्हाला गणपती तू देशील, मला माहिती आहे, आपण पुढच्याशी काहीतरी करू. आणि मूर्तिकार काय होतो, कुठेतरी भावनेच्या आहारी जातो. म्हणजे तो मी असो या कोणी असो, आपण फक्त चल एवढ्या मूर्त्या दिल्या तर एखादी मूर्ती आपण त्यांना अप्रोच करू. मग त्यावेळेला ते मंडळासाठी आपण ती मूर्ती थोड्यासा रिजनेबल प्राईसमध्ये आपण त्यांना देतो. प्रत्येक मूर्तीला देत असते. 1-2 तर मूर्ती आपण देतो. बरोबर. आणि मग आपण त्या मूर्तीमध्ये चांगला जीव टाकल्याच्या नंतर, ती मूर्ती सुंदर झाल्यानंतर, ती मूर्ती फेमस झाल्यानंतर, म्हणजे एवढी छान होऊन सुद्धा ते मंडळ पुढच्या वर्षी काही बजेटसाठी, काही बजेट जास्त वाटल्याने मूर्तिकार चेंज करतात. तर हा खूप चुकीचा आहे. ही खूप चुकीची बाब आहे. आणि हे फिरते मंडळांसाठी आहे ना, मला असं वाटतं की परत ह्यांना असं करू नये म्हणून ह्यांची ऑर्डर घेऊ नये. बरोबर. की जर एखादा मूर्तिकाराचं काम राहिलंय तर तुम्ही त्याच्याशी बोला, डिस्कस करा. पैशाचा काय जो मतभेद आहे तो थोडाफार बोला की कमी करून घ्या, मला माझ्याकडून चुकी झाली तर तुम्ही माझे पैसे एवढे कमी द्या, पण तुम्ही बसून त्या गोष्टी करा. पण जर मूर्तिकाराचा जीव ओतून जर मूर्ती तुमची छान करतोय आणि तुम्ही ह्या वर्षी त्यावेळी एक तुम्ही संधी मागितली की 1 वर्ष दे आणि परत तुम्ही थोड्याशा पैसे जास्त वाटतात म्हणून तुम्ही इतर मूर्तीकडे जाता, तर मग तुम्हाला काय बोलायचं? मग असे मंडळ फिरते मंडळ असतात की ते एका मूर्तीकडे कधी टिकत नाही, कधी ह्याच्याकडे, कधी त्याच्याकडे, कधी त्याच्याकडे, कधी ह्याच्याकडे, असे फिरत असतात. बरोबर. असे बरेचसे मंडळ आहेत की जे 2,000 रुपयासाठी पण गेलेत, जे 10,000 रुपयासाठी गेले आणि जे लाखासाठी पण गेलेत. आणि बरोबर. जे चांगले मंडळ आहेत त्यांचा व्यवहार चांगला आहे, त्यांच्यासोबत रिलेशन चांगलं आहे आणि ते चांगले पैसेही देतात. आणि जरी 2 कमी पैसेवाले असतील त्यांचंही रिलेशन चांगलं असतं. का? त्यांना माहिती आहे की दादाची किंमत काय आहे, मूर्तिकाराची काय किंमत आहे. आणि इथे जे काम करतात ते सगळेजण त्या मूर्तीवरती काम करतात. काय मला एकट्याला ₹1,00,000 भेटत नाही. माझ्यासोबत 50 लोक काम करतात त्या मूर्तीवरती. आणि तुम्ही जी आमची जी काही ही आहे, आमची जी काही किंमत आहे, म्हणजे शेवटची जी आम्हाला मिळालेली रक्कम असेल तीच जर तुम्ही ठेवली तर मूर्तिकारांनी काय करायचं? आज जर मी 100 गणपती बनवले आणि 100 गणपतीमध्ये जर हजार रुपये जरी, एक साधं गणित आहे, ₹1,000 जरी आपण ठेवले तरी 100 गणपतीचे ₹1,00,000 होतात. बरोबर. आज ₹1,00,000 जरी तुमच्या घरात कोणी दिले तर तुमच्या घरात किती महिने चालतील हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. बरोबर. की त्या ₹1,00,000 तुम्ही किती महिने घर चालवू शकता आणि मी चालू शकतो. म्हणून मला अशी विनंती आहे की जर चांगला मूर्तिकार तुमच्याकडे असेल आणि तुम्ही चांगली त्यांनी मूर्ती बनवून दिली तर तुम्ही त्याला सपोर्ट करावा, त्याच्यासोबत राहावं आणि दरवर्षी त्याच्याकडून चांगल्या मूर्त्या बनवून घ्यावा. आणि ज्या काही किमतीमध्ये तुम्हाला 19-20 असतं तुम्ही त्याच्यावरती करून घ्यावा आणि बसून जे काय तुमच्या बजेटचं आहे ते करून घ्यावा. पण कुठला मूर्तिकाराचा एकही रुपये न ठेवता त्याच्या सगळे पैसे देऊन गणपती तुम्ही घेऊन जावं, तर तो गणपती तुम्हाला लागणार. तुम्ही डीजेला पैसे खर्च करणार, तुम्ही ह्याला पैसे खर्च करणार, तुम्ही डेकोरेशन करोडोचं करणार, कोण व्हॅल्यू नाहीये. तुम्हाला सगळे वाव करतील पण तो तुम्हाला वाव देणार नाही. का? कारण ज्यांनी ज्याचा जीव ओतलाय तुम्ही त्याचाच जीव तोडला आणि तुम्ही डीजे मध्ये या डेकोरेशन मध्ये करोड रुपये खर्च केले तर तुम्हाला कसलं पुण्य मिळणार आहे? देव पावणार नाही. कसला देव पावणार आहे तुम्हाला? नाही पावणार तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो नाही पावणार. म्हणून तुमच्याकडे वर्षभर पैसे राहत नाही. तुम्ही एका मूर्तिकाराला हे करा आणि तुम्ही साधं डेकोरेशन करा, पण त्या मूर्तिकाराची जी काय रक्कम आहे ती ₹1,000 असो, ₹1,00,000 असो, ती त्याला पूर्ण द्या आणि ती घेऊन या. कारण तो एकटा मूर्तिकार नाही, त्याच्यासोबत 50 जण आहे. तुम्ही एकट्याचा विचार करू नका, 50 लोकांचा विचार करा आणि त्याला ते पैसे पूर्ण देऊन तुम्ही तो गणपती घेऊन या.
आणि जर तुम्हाला काही वाटलं की बाबा आमच्या कामाचं खोड झालं, आमच्या अशा गोष्टी त्यांनी केल्या, तर त्या मूर्तिकारासोबत बसून तुम्ही डिस्कस करून ते पैसे कमी करा. तर तो मूर्तिकार बोलेल ठीक आहे बाबा, माझे थोडे पैसे कमी करून तू घेऊन जा, पण माझे सगळे पैसे दे. पण तुम्ही न सांगता जर कुठल्या मूर्तिकाराचं हे करता, तर ह्या काही गोष्टी चुकीच्या आहेत. आणि बऱ्याचशा मंडळांचं असं आहे की दरवर्षी नवीन नवीन मूर्तिकार शोधतात आणि दरवर्षी नवीन नवीन मूर्तिकाराला घात करतात पैशासाठी. चेक बाउन्स करतात, पैसे पैसे देत नाही, बादमे देत आहे, आके देत आहे, जाके देत आहे. तर मला असं वाटतं की जर तुमची नाही आहे तर येऊ नका. तुमची जेवढी आहे बसवायची तेवढीच बसवा, पण तुमच्यासाठी मूर्तिकाराचा घात करू नका. कारण मूर्तिकार पण आपल्या कष्टाने पैसे उभे करतो, आपल्या कष्टाने मंडप टाकतो, आपल्या कष्टाने साचे बनवतो, आपल्या कष्टाने एवढ्या लोकांना पोचतो आणि त्यांना पगार देतो. उद्या जरी तुम्ही नाही दिले तरी त्या मूर्तिकाराला ते पैसे देणं आहे. बरोबर. त्याला तो कर्ज फेडणं आहे जो त्यांनी कर्ज काढलेला असतो, आणि तो तुमच्याकडे उसने मागत नाही, या तो तुमच्याकडून भीक मागत नाहीये, हक्काचे मागतोय, तो त्याच्या हक्काचे कलेचे पैसे मागतो. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते कलेचे पैसे पूर्ण द्यावं, आणि जर तुमच्या मनात काही गोष्टी असतील तर तुम्ही ते डिस्कस करून कमी करावं, बरोबर, पण त्याचे पैसे पूर्ण द्यावं. तर हे मंडळाचं आणि मूर्तिकाराचं एक प्रेम म्हणून सोबत ते चालत राहील आणि कायम रिलेशन मेंटेन राहील. नाही तर हे राहणार नाही. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, मंडळवाले मूर्तिकारांना दोष देतात आणि मूर्तिकार मंडळांना दोष देतात. तर ह्या कुठेतरी गोष्टी होत राहतील. त्याच्यामुळे असं करू नये. आणि राहिला प्रश्न मूर्तिकाराचा, जेव्हा आपण जे एकत्र येतो, ज्या पीओपी गोष्टीबद्दल, मी पीओपीच्या विषयावरती येतो, त्यावेळेला बऱ्याचशा मंडळांना अशी माझी विनंती आहे की मंडळांनी एकत्र यावं. कारण मूर्तिकार फारसे कमी आहेत जे नावाजलेले आहेत, जे नावावर तोंडावरती शब्द आहेत की हे मूर्तिकार आहेत, आणि गल्ली बोळ्यात पण खूप मूर्तिकार आहेत. तर मला असं वाटतं मूर्तिकारपेक्षा मंडळांनी पण एकत्र यावं, की ज्या वेळेला जर कुठला प्रसंग आला आपल्या गणेशोत्सवावरती, आता गणेशोत्सवामध्ये म्हणजे उंचीचा प्रसंग येतो आणि पीओपीचा प्रसंग येतो, हे दोन प्रसंगांमध्ये हे गणेशोत्सव बंद करायचा प्रसंग येतो. मग जर बंद करायची बँडची वेळ आली तर या दोन गोष्टीसाठी मंडळांनी पहिला उतरावं. शेवटी समिती आणि ज्या काही आमच्या काही सगळे हे आहेत संघटना, हे सगळेजण तर खूप मेहनत करतात या गोष्टीवरती आणि खूप मेहनत केलंय आतापर्यंत. इथे आहे, नवी मुंबईत आहे, ह्या साईडला वेस्टर्नला आहे, आमच्या लालबागमध्ये सगळे समिती आहे, संघटना आहे, हे सगळेजण खूप मेहनत करतात आहे, अप्रतिम करतात आहे देवासाठी की आपला उत्सव कुठे वाचावा. तर मला असं वाटतं की उत्सव वाचेल पण कधी, ज्यावेळेला मंडळांनी 99% याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. कारण शेवटी काय होतं, प्रत्येक बाजूला मूर्तिकार समोर येतो आणि मूर्तिकार समोर आल्यामुळे काय होतं, प्रत्येकाच्या नजरेत काय वाटतं की मूर्तिकारला पैसे कमवायचे म्हणून हा गणेशोत्सवामध्ये हा धडपड करतोय. पण असं नाही, ही भावना कुठेतरी असते. आणि मंडळांनी बोलतात की जर मूर्तिकारांनी जर बनवली तर मंडळाला गणपती कशी बसतात. बरोबर. म्हणून मंडळांनी मूर्तिकाराला सपोर्ट करावा, सगळ्यांनी एकत्र यावं, आणि ज्या काही गोष्टी येतील पुढे उंचीवरती आणि पीओपीवरती, तर सगळ्यांनी एकत्र करून जोर देऊन ह्या गोष्टी थांबवाव्या कुठेतरी. आणि सरकारला खूप सारी माझी नम्र विनंती आहे की त्यांनी मूर्तिकाराचा आणि इतर लोकांचा विचार करून ह्या पीओपी गणपतीवरती बॅन करण्याचं बंद करावं, असं मला तरी वाटतं. जोपर्यंत तुम्हाला दुसरं काही ऑप्शन भेटत नाही पीओपीच्या माध्यमासारखं की जे हे नव्हतं, तोपर्यंत तुम्ही हे चालू राहू दे. कारण ही आपली परंपरा आहे, हे आपला गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि हे आपले लाडके दैवत आहे, आराध्य दैवत आहे, यांची आपण वर्षभर वाट बघतो. आणि वर्षभर प्रत्येक कष्टाळू व्यक्ती, प्रत्येक हमाल, प्रत्येक व्यक्ती जो व्यवसाय करतो, छोटासा छोटा आणि मोठा, तो त्या गणेशोत्सवाची वाट बघत असतो की कधी ते 10 दिवस येतील आणि कधी माझा कर्ज फिटेल. असं आहे. त्यामुळे तुम्ही कुठेतरी लक्ष द्यावं, प्रत्येकाच्या पोटावर लक्ष द्यावं. कारण हे सगळेजण गणपतीवरती अवलंबून आहे आणि शेवटी तुम्हाला आम्हाला हे गणपती बाप्पांनी सगळी कला पण दिली आणि विद्या पण दिली आहे. आज ज्या लेवलला तुम्ही बसलेत, हे गणपतीने विद्या दिली आहे म्हणून आज तुम्ही त्या लेवलला गेलेत. पण तुम्ही त्या लेवलला जाऊन हे गणेशोत्सव बंद करावं, हे बऱ्याच लोकांना मनाची भावनेची खेळण्याचा प्रकार आहे. हा करू नये असं मला वाटतं. बरोबर. दादा, थँक्यू सो मच. तुम्ही एवढं ओपनली म्हणजे तुमचे जे पण व्ह्यूज आहेत ते ठेवलं. आणि मी आशा करतो की आमचा हा प्लॅटफॉर्म आहे, आमची यूट्यूब चॅनल माझा गणेशावर हा पहिला एपिसोड येणार आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्मनी म्हणजे हे तुमचं जे पण व्ह्यू आहे ते सरकारकडे पोचावं, त्यांनी ह्यावर लक्ष द्यावं. आणि सगळ्यांचा म्हणजे एक गणेशोत्सव सण आहे, तो एकदम बिना रुके होना चाहिए गणेशोत्सव. तो तीच आमची विनंती आहे. ही परंपरा आपली कायम चालली पाहिजे, कारण ही आपल्या पूर्वजांकडून आलेली परंपरा आहे
आणि आजच्या स्थितीमध्ये जे कलियुग आहे, आता आपल्या ह्या नवीन कलियुगामध्ये आपण ज्या ट्रेन आणतो नवीन नवीन, पण आपण सगळ्या गोष्टी थोडंसं लक्ष ठेवून की आपण असं काय करूया, गोष्टी कराव्या की उद्या फ्युचरमध्ये आपल्या पोरांना पण त्या गोष्टी जमल्या पाहिजे, झाल्या पाहिजे. मग हा गणेशोत्सव असो किंवा व्यवसाय असो या कुठल्याही काही गोष्टी असो, ह्या त्यांनाही जमलं पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार करून आढावा घेऊन आपण सगळ्यांनी याच्या गोष्टीचा मार्ग काढला पाहिजे. मी आशा करतो की सरकार हे सगळं विचार करणार. हे रील्स आमच्या जे पण आहे, व्हिडिओज आहे, रील्स आहे, ते सरकारकडे पोहोचणार आणि ते काही ना काहीतरी करणार. सरकारने आजपर्यंत खूप काही आपल्याला सपोर्ट केलंय, नाही असं नाही. गणेश उत्सवासाठी खूप काही मार्ग काढलेत, विषय काढलेत. खूप काही कोरोना काळात पण त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केलंय, पोलिसांनी सपोर्ट केलंय, गव्हर्नमेंटने सपोर्ट केलंय. इतक्या लोकांनी दिवस रात्र करून आपला गणेश उत्सव साजरा केलाय, बंद असं केला नाहीये. कोविडमध्ये पण साजरा कोविडमध्ये पण साजरा केले आपण 2 वर्ष. त्याच्यामुळे मी गव्हर्नमेंटचे आणि पोलिसांचे खूप आभारी आहे की त्यांनी खूप सपोर्ट करून सुद्धा गणपती केलाय. भले 4 फुटाची मूर्ती का नव्हती, पण त्यांनी परमिशन दिली. तर त्यांनी दिलीच नसती तर आपल्या घरात 1.5 फुटाचा गणपती बसला असता. आणि त्याच्या आधी आपण मातीचे गणपती बसवले 1.5, 2, 2.5 फुटाचे, तर तेही त्यांनी परमिशन दिली. जर परमिशन दिली नसती कारखान्यामध्ये 5 माणसं काम करण्यासाठी, तर गणपती बनलेच कसे असते. बरोबर. त्याच्यामुळे मी त्यांचा पण आभारी आहे की त्यांनी तेवढं तरी 2 वर्ष आम्हाला सपोर्ट केलं आणि परत त्यांनी आम्हाला पीओपीसाठी परवानगी देऊन गणपती आज परत 2 वर्षाचा आपण बघतोय मोठे गणपती. तर असंच मला अशी विनंती की हे कायम चालू राहू दे आणि आमची परंपरा कुठेतरी जोपासली पाहिजे, हीच मला विनंती है. तो आ गए हैं हम अपने पॉडकास्ट के एंड पार्ट पे, जो कि हमारा रैपिड फायर राउंड है. तो चालू करते हैं अपना रैपिड फायर राउंड अरुण दादा के साथ. अरुण दादा, पहिला प्रश्न की जर तुम्ही मूर्तिकार नाही बनले असते तर तुम्ही काय बनले असते? तर मी चित्रकार झालो असतो. अच्छा. कारण ती आवड मला खूप आहे, चित्र काढायची. चित्र काढायची. तुमचा फेवरेट स्ट्रीट फूड काय आहे? फूड हा. साधं जेवण, वरण भात. वरण भात. छान. एक ऍडवाइस विजय खातू सरांनी तुम्हाला दिलेली, आता पण तुम्हाला आठवण आहे? की लाईफमध्ये किती ग्रोथ कर, किती मोठा हो, किती मोठा, पण जमीन सोडू नकोस. ही सगळ्यात मोठी स्टेटमेंट आहे. मोस्ट चॅलेंजिंग आयडल यू हॅव एव्हर मेड, म्हणजे एक मूर्ती, खूप कठीण मूर्ती तुम्ही बनवली आहे. कुठली मूर्ती आहे, कुठला मंडळ आहे? गेल्याची पळचा महाराजा. पळचा महाराजा. एक तुमची फेवरेट मूवी काय आहे, कुठली आहे? श्यामची आई. फेवरेट ऍक्टर? अमिताभ बच्चन. फेवरेट ऍक्ट्रेस? काजोल. काजोल. जर तुम्हाला चान्स दिलं की तुम्हाला डिनरवरती 3 आर्टिस्टला न्यायचं आहे, आर्टिस्ट आता नाही आहे, ते संबंध नाही, तर ते कुठले 3 आर्टिस्ट असणार? मूर्तिकार. विजय खातू, राजन झाड, हे राजन खातू. मतलब डिनर में आप समझ रहे हो कि ये 3 अगर मूर्तिकार होते साथ में बैठ के, तो ये पॉडकास्ट कम से कम 3 दिन का होता. तो हे दादा, हे झालंय आमचा रॅपिड फायर राउंड. आणि आता 2 प्रश्न आहेत. हे पीपल्स चॉईस आहे. तर आम्ही आमच्या इंस्टाग्राम स्टोरीवर टाकलेली की अरुण दत्ते सर को आपको क्या क्वेश्चन पूछना है. तर लोकांनी जे सांगितलंय हे मी इकडे आणलंय, बरोबर. तो पहिला क्वेश्चन, अरुण दत्ते मार्केट का रेट क्यों तोड़ रहा है और मूर्ति के क्वांटिटी के पीछे क्यों जा रहा है? मार्केटचा रेट तोडत नाहीये, हा प्रश्न म्हणजे मुद्दा खूप चुकीचा आहे. ऍक्च्युली त्यांना माहीत असेल की नसेल मला माहीत नाही, कारण शेवटी आपल्या क्षेत्रामध्ये एकमेकांची पाय खेचणारे खूप आहेत. बरोबर. त्याच्यामुळे जर आपलं कुठलं मंडळ आहे, तुम्ही त्याला विचारू शकता की मूर्ती काय किमतीत घेतली आहे आणि आपल्यापेक्षा दुसरे मूर्तिकार काय किमतीत घेतात. कुठले असेही मूर्तिकार आहेत की ज्यांचं नाव आहे पण तेही मूर्ती मार्केट तोडून रेट घेतात. त्याच्यामुळे कसं असतं, आपण कोणाचं नाव घेऊ शकत नाही किंवा तुम्ही कोणाचं नाव घेऊ नये. आता मग आणि शेवटी कसं, आपली ती सवय नाही आहे की जर आपल्याला कोणी बोट दाखवतं आपण मग त्याला बोट दाखवावं. तुम्हाला वाटतं ना, तर तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करा. मला वाटतं माझ्या मनाप्रमाणे मी करतो. आणि राहिला प्रश्न क्वांटिटीचा, आपल्या याच्या धोंडात ताकद आहे ना, म्हणून आपण ते मूर्त्या पूर्ण करतो. तुमच्यात ताकद नाहीये म्हणून तुम्ही करत नाही. तुमच्यात ताकद आहे तर फुकटात पण करा तुम्ही, मला काही फरक पडत नाही. माझे मंडप पण तुमच्याकडे येतील.
पण ताकद पाहिजे पूर्ण करायची. नाहीतर तुमच्याकडून 4 मूर्त्या पण होत नाही आणि राहिला प्रश्न तुम्ही लोकांना नावं ठेवता. गुड आंसर. दैट वाज अ वेरी गुड आंसर. लास्ट क्वेश्चन दादा, कि अरुण दत्ते का बिहेवियर बहुत रूड है, हम वर्कशॉप में जाते हैं हमको वर्कशॉप से निकाल देता है. मी तर असं कधीच केलं नाहीये, पण माझ्या बरोबरची जी पोरं आहेत किंवा त्यांनी कदाचित असं केलं असेल, पण मी शक्यतो कोणाला पळवत नाही पेंटिंग झाल्याशिवाय. बरोबर. पेंटिंगच्या नंतर ऑफकोर्सली मी पण खूप लोकांना बोललोय की आत येऊ नका, तुम्ही बाहेर थांबा. कारण शेवटी कसं असतं, काम चालू असतं, कामामध्ये खूप डिस्टर्ब होतं आणि कपल इकडची लोक तिकडची लोक विनाकारण बरेच लोक येतात, फालतूगिरी करतात, कानाकोपऱ्यात जातात. आणि आमचा जो विभाग आहे तो मागे जंगल विभाग आहे आणि बरोबर. आम्हाला तिकडे स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की तुमच्या कारागीरशिवाय इकडे कोणी फिरला नाही पाहिजे. तर सुरुवातीला ठीक आहे, सुरुवातीला मी सगळ्यांना जायला देतो, व्हिडिओ काढायला देतो, नो प्रॉब्लेम. पण शेवटला मी स्वतः पण नाही बोलतो आणि मी खूप लोकांशी भांडलो पण की आज जाऊ नका, कारण आम्हाला इतका डिस्टर्ब होतं की आम्हाला त्यावेळेला एक एक मिनिटं महत्वाची असतात. त्याच्यामुळे जर कोणाला मन दुखलं असेल तर मी माफी मागतो. पण तुम्ही हा विचार करा की एखादा कारागीर लोकांना पण वेळ दिला पाहिजे, तर त्या मूर्त्या टायमावर बाहेर येतील. जर आपण जाऊन डिस्टर्ब केलं तर ते काय करतील. आणि शेवटी हे लोक काय करतात, येऊन गणपती उघडे असतात त्याचे फोटो व्हायरल करतात. शेवटी गणपती बनवताना काही वाटत नाही, पण ज्यावेळेला रंगकाम चढतो त्यावेळेला तो गणपती न्यूड दिसतो. मग तुम्ही त्याचे फोटो काढू नये म्हणून आम्ही तुम्हाला बाहेर पाठवत असतो. कारण प्रत्येक जण मोबाईल घेऊन येतो आणि कोण साधं बघून जात नाही, प्रत्येक जण फोटो काढतोच. बरोबर. आणि फोटो काढा तुम्ही, पण धोतरवरचे गणपतीचे काढा. कारण पेंटिंग झाल्यानंतर न्यूड दिसतात. पेंटिंग नसेल तर ठीक आहे, चालून जातं, पीओपी काम आहे. पण पेंटिंग झाल्यानंतर आम्हाला खूप स्ट्रिक्ट राहावं लागतं, म्हणून आम्ही बोललो असतो. बाकी इतर वेळेला तुम्ही कधी पण या, काही हरकत नाही. दादा तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तुम्ही या बिझी स्केड्यूलमध्ये आम्हाला टाइम दिलात आणि इतकं ओपनली सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही बोललात, तर खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. दादा एक विषय आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे. आम्ही खूप बघितलंय की लोक आता जे पण कलाकार आहेत ते ॲज अ मूर्तिकार आपल्याला बोलतात की मी मूर्तिकार आहे, बट नॉर्मली ते काय करतात की 10 किंवा 8 फुटाची किंवा 12 फुटाची मूर्ती पेंटवरनं किंवा कुठून आणून लालबाग परेडला आणि ते पेंट करून विकतात. तर हे म्हणजे कलाकारांना, तुमच्यासारख्या कलाकारांना जे स्वतः मूर्त्या बनवतात, तर त्यांना अफेक्ट करतो की नाही करतो? नाही, तसं साधारण बघा आम्हाला काही फरक पडत नाही की ह्यांनी 10 फुटाची आणली, 8 फुटाची आणली, तो त्याच्या परीने. कारण त्याला जर नाही जमत असेल तर त्याला ऑप्शन नाहीये. पण मला कुठेतरी असं वाटतं ॲज अ आर्टिस्ट म्हणून की प्रत्येक जे गल्लीतले जे मूर्तिकार आहेत, कलाकार आहेत, ज्यांनी मातीतून घडलेत, ह्यांनी कुठेतरी ह्या गोष्टी थांबवाव्या. आणि मी कुठल्या ह्याचं नाव घेत नाही की तुम्ही इथून मूर्त्या आणता, तुम्ही मूर्त्या आणा, पण कुठल्या पद्धतीत जास्तीत जास्त तुम्ही स्वतः मूर्ती करायचा प्रयत्न करा. कारण जोपर्यंत आपली कला आपण जर जोपासली नाही तर शेवटी आपली पोरही जोपासणार नाही. कारण आपणच जर बाहेरून मूर्त्या पेंटिंग करून विकायला लागलो तर उद्या माझा बाई मुलगा बोलेल की कशाला मी तरी आणू, पप्पा जसे आणतात तसे मी पण आणतो, कलम मारून मीही विकतो, मग तो मातीत हात टाकणारच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारांनी मातीत हात टाकावं आणि कुठेतरी सुरुवात कर. गणपती वाकडा का नसू दे, पण तुम्ही ती बनवायला सुरुवात करा आणि शिकायला सुरुवात करा. आणि मग तुम्हाला जेव्हा तुम्ही 50% जरी गणपती बनवायला शिकाल तर तुम्ही कुठेतरी आणा एक सपोर्टसाठी. कारण आपण एवढे गणपती बनवू शकत नाही, बरोबर. एक सपोर्ट म्हणून तुम्ही गणपती आणा आणि ॲज्युअली तुमचे 50 आणि आणलेले 50 असे 100 मूर्त्या विका. पण तुम्ही 100च्या 100 मूर्त्या रेडीमेड आणून विकू नका. कारण शेवटी कुठेतरी तुमची कला स्वतःची मेलेली जाते. आणि तुमच्यामुळे काय होतं, जे आज रेडीमेड मूर्त्या विकतात आहे त्यांच्यामुळे काय होतं की गल्लीतली पोरं जे मातीचे गणपती बनवत बसतात त्यांच्या मूर्त्या विकल्या जात नाहीये. कारण ते बिचारे बोलतात की आम्ही मूर्त्या बनवतो पण आमच्या मूर्त्या असं सेल होत नाही किंवा भाव मिळत नाही, कारण बाजूला जे एकदम स्वस्तामध्ये पीओपीचे गणपती विकतात आहे. कारण ते तो रेडीमेड आहे, त्याला भले काही गंध नाहीये, पण त्यांनी पैसे टाकून ते गणपती तो विकतोय, आणून मूर्त्या विकतोय. मग ह्या कलाकारांनी काय करावं, ह्या कलाकारांनी कुठे आपली कला दाखवावी, आपल्या कलेचं माध्यम, आपल्या कलेचे जी काय मिळकत आहे, आपलं घर आहे ते कसं चालवावं. म्हणून मला असं वाटतं की कुठे कुठे तुम्ही पण त्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून जर तुम्ही आज पीओपीचे जर 100 गणपती आणताय तर तुम्ही मातीचे 50 आणा आणि पीओपीचे 50 आणा. कुठे मातीला पण तेवढा सपोर्ट करा. आणि जे काय खरे कलावंत आहेत ज्यांना मूर्त्या बनवता येतात त्यांनी जास्तीत जास्त मूर्त्या स्वतःच्या बनवण्याचा प्रयत्न करा की तुमची कला ही कायम राहील आणि पुढे अजून वयामानानुसार तुम्ही चांगले चांगले कलावंत बनाल. आणि उद्या तुम्ही एक 5 फूट त्याच्यानंतर 6 फूट हळू 8, 10, 12, 15 फुटापर्यंत तुम्ही ते बनवायला शिकाल. आणि उद्या इन फ्युचर जे आता मूर्तिकार आहेत त्यांच्यानंतर तुमचा काळ येईल. आता प्रत्येक जणाचा एक टर्न असतो
की ह्या वेळेला हे फेमस झाले, त्यावेळेला हे मूर्तिकार होते. आज थोड्या वर्षानंतर दुसरे मूर्तिकार फेमस होतील, थोड्या काळाच्या नंतर दुसरे मूर्तिकार होतील. प्रत्येक 10-10 वर्षामध्ये या 5-5 वर्षामध्ये टर्न होतं. जशी आपली पृथ्वी टर्न होते तसंच 5-5 वर्षामध्ये सगळ्यांचं नावही चेंज होतो. प्रत्येक जण एवढ्या वर्ष फेमस राहत नाही, कारण कॉम्पिटिशनचा जमाना आहे. बरोबर. ते खातू नाहीयेत की जे होते आहे आणि शेवटपर्यंत नाव राहणार. आता कॉम्पिटिशन जमाना आहे, शेवटी कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज होतात, कुठे ना कुठे काम डगमळतो, कुठे कुठे माइंड डायव्हर्ट होतो, त्याच्यामुळे कामावरती इफेक्ट होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकजण कलाकार बनलो पाहिजे आणि प्रत्येकाने ती कला आपली जोपासून जास्तीत जास्त स्वतः करण्याचा प्रयत्न करावा, की जेणेकरून भले गणपती वाकडा असू दे, पण भाई मी स्वतः केलाय, मी विकत नाही आणलाय ना, मला कोणी सपोर्ट नाही केलाय, मी स्वतःने केलंय. मग ठीक आहे, जसं आपण लहान पोरांना घडवतो तसं स्वतःला घडवून घ्या. माझी ही एक इच्छा आहे की प्रत्येक कलाकारांनी स्वतःला हे केलं पाहिजे आणि रोज प्रॅक्टिस करावा पाहिजे, काही केलं पाहिजे. ठीक आहे, तुमचा प्रोफेशनल काही असावा, तर तुम्ही गणपतीच्या क्षेत्रात आहे तर तुम्हाला ऍटलिस्ट उद्या तुम्ही गणपती जरी आणताय तर तुम्हाला डोळे काढता आले पाहिजे. उद्या जर एखादा गणपती रेडीमेड गणपतीचा हात तुटला तर तुम्ही कोणावर डिपेंड नाही राहिला पाहिजे, तुम्ही तो गणपतीचा हात चिटकवून व्यवस्थित पेंटिंग मॅच केली पाहिजे. बरोबर. तर तुम्ही कलावंत, अशी माझी इच्छा आहे. बाकीचा मनाला कोणाच्या दुखावत असेल तर मला मनापासून क्षमा मागतो मी, की आपण की डायरेक्ट असं बोलतो, पण मला एवढंच की मला कलावंतासाठी बोलण्याची गरज वाटते म्हणून मी त्यांच्यासाठी बोललो, आता मला काही गरज नव्हती. कारण आपला कलाकार हा कुठेतरी मेला नाही पाहिजे, तो आयुष्यभर जगला पाहिजे आणि कलेनी कला वाढली पाहिजे. आज माझ्याही कारखान्यात बरेचशी पोरं आहेत, जी यंग पोरं जी शिकायला येतात, की दादाकडे शिकायचं, आम्ही शिकवतो, आम्ही दाखवतो, आम्ही मटेरियल कुठून आणतो, काय कसं करतो, डाय कुठे आहेत, कारागीर आहे, सगळ्यांची नंबर देतो. आमच्या मनात अशी काही भावना नसते की हा मोठा होईल, माझ्या बाजूला येईल, हा असा होईल, तसं काही नाहीये. तू तुझं कर, मी माझं करतो. शेवटी नशिबापेक्षा कोणाला काहीच जास्त मिळत नाहीये. तुम्ही जेवढं नशिबाला घासाल तेवढंच नशिबात तुम्हाला मिळेल. मग भले तुम्ही सोन्याचा करा किंवा तो मी मातीचा करू, प्रत्येकाला आपल्या नशिबाप्रमाणेच मिळणार आहे. फक्त ते नशीब कसं चमकवायचं ते आपल्या हातात असतो, एका कलाकाराच्या हातात असतो. तर दादा, द गणेशोत्सव पॉडकास्ट मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं, तुमचे एक्सपिरियन्सेस काय होते आणि तुम्ही एक साधा मेसेज काय कन्वे करायला मागताय लोकांना? मी पहिली गोष्ट आभार मानतो मनोहर आणि चिरागचं, की त्यांनी मला इथे या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं ब्रॉडकास्टमध्ये, आणि जे काय मूर्तिकाराची जी काय भावना आहे, ज्या काय मनातले प्रश्न आहेत ते त्यांनी खोलून बोलण्यासाठी मला उत्साहित केलं, प्रेरणा दिली आणि त्यांच्यामुळे मी हे बोलू शकलो. त्याच्यामुळे बरं वाटलं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला सपोर्ट केला. आणि प्रत्येकाला मी हाच एक मेसेज करतो की जे मूर्तिकारांनी त्यांनी अप्रोच केले की तुम्ही ते या आपले प्लॅटफॉर्ममध्ये आपले हे मत मांडा, तर माझी अशी विनंती आहे की त्यांनी ज्या मूर्तिकारांना बोलवलंय त्यांनी नक्कीच वेळ काढून यावं आणि आपले इथे मत मांडून आपली जी काय भावना आहे, ज्या काय मूर्तिकारांची जी संकट आहे, अडचण आहे, हे इथे या प्लॅटफॉर्मवरती सांगावं. आणि नक्कीच चिराग आणि मनोहर हे त्या गोष्टीला पुढे न्यायचा नक्कीच प्रयत्न करतील आणि त्याच्या यशस्वी येतील, ही देवाचरणी प्रार्थना म्हणून मी गणपती आपला नम्र विनंती करतो की ह्या गोष्टी कुठेतरी व्हाव्या. बोलो गणपति बाप्पा. थैंक यू दोस्तों पूरा एपिसोड देखने के लिए. एपिसोड का ड्यूरेशन थोड़ा सा बड़ा है, बट उतनी ही बड़ी वैल्यू हमको अरुण दादा ने दी है. यहाँ पे उनकी जर्नी के बारे में बताया, उनके एक्सपीरियंसेस शेयर किए, उनके जो भी पर्टिकुलर टॉपिक्स थे, जो मुद्दे थे गवर्नमेंट को रिलेटेड, पीओपी को रिलेटेड, उन्होंने बहुत ही ओपनली बात की. तो आशा करता हूं कि आपको ये एपिसोड बहुत पसंद आया होगा और चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें और कमेंट्स में करके बताइए हमको कि अगला एपिसोड आप कौन से मूर्तिकार का देना चाहोगे और क्या क्वेश्चंस उनको पूछने चाहिए. जय गणेश.